नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली अगदी मस्त सर्वांनाच आवडणारे अगदी चमचमीत आहे. चला तर सुरुवात करूया. ह्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय तयारी लागणार आणि काय काय करायचं. अगदी रविवार स्पेशल आहे. रविवारी मुलांना काहीतरी नवीन खायला आवडतं, सर्वांनाच आवडतं. अगदी जेवण तर आपण रोज नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन बोर झाला असाल तर चला आज आपण एक नवीन प्रकारची रेसिपी पाहूया. ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आपण छोट्या वाटीने मेजरमेंट घेत आहोत. मसूर डाळ टाकून घेतलेली आहे, मूग डाळ टाकून घ्यायचे, उडद डाळ टाकून घेतलेली आहे, चना डाळ टाकून घ्यायची आणि तांदूळ घ्यायचे. ते 3 वाट्या तांदूळ टाकून घेतलेले आहेत ह्या ठिकाणी. तुम्हाला हवं असेल तर ह्या ठिकाणी तूर डाळ 1 वाटी जर टाकलं तरी चालते. आता आपण या ठिकाणी स्वच्छ धुवून घेत आहोत. जे काही डाळीवरती धूळ असते ते निघून जाईल. अगदी ह्या तर डाळी माझ्या घरच्याच आहेत, त्यामुळे खूप सारी ह्या ठिकाणी पाट आहे, त्यामुळे धुवून 2 वेळेस घेऊन आपल्याला ह्या ठिकाणी 1 तासासाठी आपल्याला ह्या डाळी असंच भिजत ठेवायचं आहे. अगदी नेहमी जे आपण पदार्थ बनवतो त्यासाठी आपण खूप रात्रभरासाठी भिजवतो किंवा 8 तासासाठी भिजवतो. पण ह्या ठिकाणी आपण फक्त 1 तासासाठी आपण ह्या डाळी भिजवलेल्या आहेत आणि लगेच आपल्याला हे मिक्सरला काढायच्या आहेत. फक्त 1 तास झाले. 1 तासासाठी आपण झाकून ठेवल्या होत्या. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून आपण 2 पार्टमध्ये आपण ह्या मिक्सरमध्ये आपण काढून घेणार आहोत. अगदी दरदरीत आपल्याला हे ह्या पद्धतीने आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं. पाहू शकतो अगदी रवाळ असं आपण हे काढून घेतलेलं आहे. अगदी मस्त चमचमीत आपला हा पदार्थ आहे. नेहमी आपण तोच पदार्थ करतो त्याच पद्धतीचा आणि मेजरमेंट घेत असतो, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत, त्यामुळं अगदी ह्या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे. अगदी सर्व पीठ आता आपलं काढून झालेलं आहे. पाहू शकता अगदी दरदरीत आपण असं पीठ काढून घेतलेलं आहे. ह्यात आपल्याला सोडा वगैरे काही वापरायचा नाही. आता आपल्याला ह्याला झाकून एक 8 तासासाठी आपल्याला हे झाकण ठेवून पीठ ठेवून टाकायचं आहे रात्रभरासाठी. रात्री बनवलं आता रात्रभरासाठी भिजवून ठेवल्यानंतर पीठ अगदी ह्या पद्धतीने आपलं फॉर्मेट झालं आहे. अगदी मस्त फुगलेलं आहे, जाळीदार पीठ बनवून तयार झालेलं आहे. यात सोडा वगैरे आपण काही टाकलेलं नाही, मीठसुद्धा टाकलेलं नाही, फक्त पीठ आपण मिक्सरला काढून ठेवलेलं आहे. 1च तास आपण भिजत ठेवलेलं होतं, संध्याकाळीच ठेवलं भिजत आणि संध्याकाळी लगेच काढलेलं आहे. चला तर सोबत खाण्यासाठी आपल्याला मस्त मसाला तयार करायचा आहे. आता मसाला तयार करण्यासाठी सोबत आपण तर नेहमी चटण्या बनवतो, पण आज आपल्याला चटणी बनवायची नाही, तर मस्त मसालेदार आपल्याला डाळीपासून रेसिपी बनवायची आहे. ह्या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि 1 वाटी आपण मसूर डाळ घेतलेली आहे. नेहमी आपण तूर डाळीचं बनवतो, पण आज आपल्याला 2 डाळीपासून बनवायचं आहे. अगदी पाणी टाकून आपण छान या ठिकाणी स्वच्छ डाळ धुवून घेणार आहोत. अगदी जे काही धूळ आहे ते निघून जाईल. डाळ धुवून स्वच्छ झालं की या ठिकाणी आपण कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला डाळ धुवून घेतली, ती डाळ टाकून द्यायचे. ह्या ठिकाणी काही भाज्या घेतलेल्या आहेत. हव्या त्या भाज्या तुमच्याकडे ज्या असतील त्या घेऊ शकता. माझ्याकडे इतक्याच होत्या, मी इतक्याच भाज्या घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि कुकरमध्ये आपण डाळीसोबतच त्या टाकून देणार आहोत आणि मस्त आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायचं. जसं नेहमी आपण वरण बनवतो त्याच पद्धतीनं पण आपल्याला थोडंसं वेगळं बनवायचं आहे. ह्या टाकून द्यायचं आणि 3 शिट्ट्या करून घ्यायचं. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला हे अगदी मस्त तडका देऊन घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी लाल तिखट टाकून द्यायचं आहे 1 चमचा, धने पावडर टाकून दिलेलं आहे 1 चमचा, सांबार मसाला टाकून द्यायचा 1 चमचा, हळद टाकून द्यायचं आहे, काळा मसाला घरी तयार केला तो टाकून दिला आहे अर्धा चमचा, मीठ टाकून द्यायचं. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो किंवा दुसरे आणखीन मसाले ॲड केला तरी चालतात. अगदी मस्त टेस्ट येईल. अगदी इतकेच मसाले मी टाकलेले आहे. पाणी टाकून आपल्याला कुकरला आता 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. अगदी ह्या ठिकाणी कुकर आपलं झालेलं आहे, थंड पण झालेलं आहे, वाफ निघालेली आहे. अगदी छान आपल्या भाज्या पण शिजल्या, डाळ पण मस्त शिजलेली आहे. तर ह्या ठिकाणी न हलवता आपल्याला असंच ठेवायचं, जास्त आपल्याला हलवायचं नाही किंवा मॅश करायचं नाही. ह्या ठिकाणी गॅसवरती आता आपण कढई ठेवलेली आहे. 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की आता ह्या ठिकाणी आपण मोहरी टाकून दिलेली आहे 1 चमचा, जिरे टाकून द्यायचे 1 चमचा, लसूण अद्रकची काही पेस्ट करून घेतली होती ती टाकून दिलेली आहे. आपण अगोदर पण टाकली, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी थोडीच टाकलेली आहे आता. अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान तळून घेतलं की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून दिलेला आहे. अगदी फ्रेश असा कढीपत्ता टाकायचा. थोड्या वाळलेल्या मिरच्या टाकून द्यायचे. जे डाळ आणि भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या आता आपण ह्यामध्ये टाकून देणार आहोत. अगदी छान तडका तयार झालेला आहे. तुमच्याकडे जर लाल मिरच्या असल्या तर नक्की टाका. माझ्याकडे थोड्याशा लाल नव्हत्या, मी तशाच टाकून दिलेल्या आहेत. ह्या ठिकाणी थोडंसं आणखीन लाल तिखट टाकलेलं आहे. त्या ठिकाणी आपण थोडंसंच टाकलं होतं, त्यामुळे आणखीन थोडं टाकून घेतलेलं आहे. जितकं आपल्याला हवं आहे तितके आपण क्वांटिटीनुसार आपण घट्ट पातळ ह्या ठिकाणी करू शकतो आणि पाणी आपण ॲड करू शकतो. या ठिकाणी इतकं पाणी टाकून मी ह्याची कन्सिस्टन्सी वाढवलेली आहे. अगदी मस्त खाण्यासाठी आपलं हे सांबार मसाला तयार झालेला आहे.
ह्या ठिकाणी एक उकळी आपण करून घेतलेली आहे, मस्त उकळलेलं पण आहे आणि आपण ते साईडला ठेवून देणार आहोत. अगदी छान आपलं हे मसाला वरण तयार झालेलं आहे. तुम्ही सांबर म्हणू शकता, मसाला वरण म्हणू शकता, कशासोबत खाण्यासाठी तयार आहे. आता आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे. ह्या ठिकाणी एक कांदा घेतलेला आहे, तो कांदा कट करून घ्यायचा आहे. आता नेहमीप्रमाणे आपण छोट्या मोठ्या आकारात कुठल्याही आकारात कट केला तरी चालतो. अगदी साल काढून घेऊन आपण ह्या ठिकाणी कांदा कट करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी टाकून जे कट करून घेतलेला टोमॅटो कांदा आणि मिरची कोथिंबीर असं आपण जे कट करून घेतले ते टाकून तो वाफवून घेतलेला आहे तेलामध्ये. या ठिकाणी पीठ छान तयार झालेलं आहे, पीठ मस्त फुगलेलं आहे. त्या पिठामध्ये आपण जी फोडणी तयार करून घेतलेली ती आता आपण टाकून देणार आहोत ह्या ठिकाणी. आणखीन जर तुम्हाला कुठल्या भाज्या टाकायच्या असतील तर अगदी मस्त टाकू शकतो. अगदी कुठल्याही भाज्या टाकल्या तर अगदी मस्त हेल्दी होते. आणि मुलांना जर भाज्या आवडत नसतील तर त्या भाज्या जर आपण ह्यामध्ये टाकून दिलं तर मुलं मस्त आवडीनं खातील, त्यांना कळणारही नाहीत की ह्यामध्ये कुठल्या भाज्या आहेत काय नाही, आणि खूप छान हा पदार्थ तयार होऊन जाईल. सर्वात शेवटी आपण ह्या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे. मीठ आपल्याला शेवटीच टाकायचं आहे, मिठामुळे नाहीतर आंबटपणा येऊ शकतो, त्यामुळे मीठ ह्या शेवटी टाकून घेतलेलं आहे. आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आता आपण ह्याचे मस्त असे आप्पे बनवून घेणार आहोत. नेहमी तर आपण उडद डाळ तांदळाची बनवतो, पण आज डाळी जास्त वापरून आपण ह्या ठिकाणी आप्पे बनवत आहोत. आप्पे पात्र आपण गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचे. सुरुवातीला टाकत असल्यामुळे आपण थोडंसं जास्तीचं तेल टाकल्यानंतर आपल्याला इतकं तेल टाकायची गरज पडत नाही. तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण जे पीठ तयार करून घेतले ते एक एक चमचे आपल्याला टाकून द्यायचे. पूर्ण पीठ टाकून झालं की ह्यावरती आपण 1-2 मिनिटाकरता झाकण ठेवून घेणार आहोत, जे की छान वाफरले जातील. कारण डाळी जास्त घातल्या आहेत त्यामुळे थोडंसं आपल्याला गॅस मिडियम ठेवून वाफवून घ्यायचे. भन्नाट असा नाश्ता बनवून तयार होतो, केव्हाही बनवलं तर सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता आहे. थोडंसं आपण झाकण ठेवलेलं आहे, 5 मिनिटाकरता आपण गॅस मिडियम ठेवून झाकण ठेवलं होतं. मस्त टम्म फुगलेले आहेत, जाळीदार आपले हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. थोडे डाळी जास्त असल्यामुळं अगदी कुरकुरीतपणा येत, वरून अगदी क्रंची आणि क्रिस्पी होतात आणि आतून मस्त जाळीदार बनतात. नेहमी तांदूळाचे बनवतो त्यामुळे तांदूळाचे जर बनवले तर अगदी थोडेसे मऊसर होतात, पण अगदी तांदूळ न वापरता आपण ह्या ठिकाणी डाळी जास्त वापरलेल्या आहेत. पाहू शकता वरून रंग पण खूप छान आलेला आहे आणि वरून अगदी मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे. सुरुवातीला जरी निघत नसले तर नंतर आपण जेव्हा बनवतो तेव्हा खूप छान तयार होतील. मस्त आपण हे कुरकुरीत आपण नाश्ता रविवार स्पेशल बनवले. ह्या ठिकाणी प्लेटमध्ये आपण जे आप्पे बनवले ते लावून घ्यायचे आणि जे सोबत बनवलेलं आहे खाण्यासाठी मसाला वरण किंवा सांबर म्हणलं तरी चालते ते पण लावून घ्यायचे. किंवा तुम्हाला जर कुठली चटणी बनवायची असेल तर ती चटणीसुद्धा बनवते ह्यासोबत खूप छान लागते. चटणीचे व्हिडिओ आपण अगोदर अपलोड केले, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. अगदी मस्त खाण्यासाठी आपलं सांबर आणि आप्पे डाळीचे तयार झालेत. तुम्हाला हे आप्पे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी मस्त मधून जाळीदार आणि वरून कुरकुरीत असे हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. ती खाण्यासाठी तयार झालेत. तुम्हाला हे आप्पे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.